स्नेहनीस आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, नुकताच बीएड सीईटीचा रिझल्ट लागलेला आहे आणि कॅप राऊंड जे आहे ते कॅप राऊंड कधी सुरू होणार आहे त्याची उत्कंठा आपल्या सर्वांना लागलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, कॅप राऊंड लवकरच सुरू होणार आहे. याच वीक मध्ये कॅप राऊंड आपल्याला सुरू झालेला दिसेल आणि याची जी प्रक्रिया आहे ती वन बाय वन आपण ती प्रक्रिया संपूर्ण बघणार आहोत. जे राऊंड आहेत, फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड, यासाठी कोणती कागदपत्र आपल्याला लागणार आहे आणि कोणती कागदपत्र नसल्यावर आपण रिजेक्ट होईल या संदर्भात आपला म्हणजे जी काही बीएड करायची स्वप्न आहे ती तिथंच भंग पावेल. त्यामुळे आपल्याकडे अजूनही तुमच्याकडे डॉक्युमेंट्स नसेल तर नक्कीच ती डॉक्युमेंट आपल्याकडे अपेक्षित आहे असणं. जर नसेल तर तुमचं फॉर्म रिजेक्ट होईल किंवा तुम्हाला कॉलेज ऍडमिशन देणार नाही आणि त्या माध्यमातून आपलं बीएड काही करता येणार नाही. त्यामुळे डॉक्युमेंट कोणती लागणार आहे ते संपूर्ण बघा. व्हिडिओ स्किप करू नका. अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आपल्यासाठी असणार आहे. कॅप राऊंड याच वीक मध्ये सुरू होणार आहे आणि माझ्या चॅनलला जर आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहिला मुद्दा काय, तर बीएड सीईटी आपण दिलेली आहे. बीएड सीईटीचा फॉर्म आपल्याला काढता येणार आहे, तो फॉर्म आपल्याकडे असणं अपेक्षित आहे. नंतर सेकंडली दुसरा जो डॉक्युमेंट आहे तो जो तुम्ही आता बीएड सीईटीचा जो रिझल्ट लागला आहे त्याचा स्कोर कार्ड तुम्हाला आलेला आहे. स्कोर कार्ड तुम्ही तुमच्या साईटवरती म्हणजे बीएडच्या साईटवरती जा, सीईटीच्या साईटवर जा, त्यावरती तुम्हाला बीएड ची सीईटीचा स्कोर कार्ड तुम्हाला मिळालेला आहे. तो डाउनलोड करा, त्याला पीडीएफ स्वरूपात ठेवा, तो अपेक्षित आहे. नंतर तुमचा आधार कार्ड महत्वाचा आहे. नंतर तुम्हाला फोटोज तुम्हाला महत्वाचे आहेत. तुमचे 2 ते 3 4 फोटो तुमच्याकडे, 5 फोटो असणे अपेक्षित आहे. नंतर एज्युकेशनल ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे अकॅडमिक एज्युकेशन, तर अकॅडमिक एज्युकेशन मध्ये तुम्हाला तुमच्या 10वीच्या मार्कशीट तुम्हाला असणं अपेक्षित आहे. गुणपत्रक असणं म्हणजे असले गरजेचे आहे. नंतर 12वीची मार्कशीट तुम्हाला पाहिजे, गुणपत्रक म्हणजे प्रमाणपत्र सुद्धा पाहिजे. त्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशनला तुम्ही जर असाल, कोणतीही डिग्री तुमची असेल तर ते डिग्री सर्टिफिकेट तुमच्याकडे प्रोव्हिजनल नसेल परंतु तुमच्याकडे डिग्रीच्या ज्या काही पास आउट झालेल्या मार्कशीट आहेत त्या सर्व मार्कशीट म्हणजे 3 वर्षाची डिग्री असेल किंवा 4 वर्षाची डिग्री असेल तर तुम्हाला 8 सर्टिफिकेट किंवा अॅन्युअल असेल तर 3 सर्टिफिकेट तुम्हाला म्हणजे तुमच्या मार्कशीट असणं गरजेचं आहे. ते ओरिजिनल तुम्हाला पाहिजे, ते अपलोड तुम्हाला करावं लागतं आणि ज्यावेळेला तुमचा नंबर लागतो तेव्हा तुम्हाला ते गरजेचं असतं. नंतर कन्व्हर्जन सर्टिफिकेट आहे ते मी तुम्हाला नंतर मी सांगणार आहे, त्याचे कन्व्हर्जन सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे. नंतर पीजी जर झालं असेल तर पीजीचेही मार्कशीट तुम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजेच. नंतर तुमच्याकडे जर इतर काही असेल म्हणजे आपला टीसी जे आहे टीसी सुद्धा तुम्हाला पाहिजे आहे. टीसी ट्रान्सफर सर्टिफिकेट तुम्हाला घेऊन यायचे आहे, ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावं लागते. ते तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेला सुद्धा तुम्हाला पाहिजे आहे. नंतर जे बॅकवर्ड क्लासेस असतील त्याचे आपण ज्याचा कॅटेगरीचा आपण फायदा घेत असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट मस्ट आहे. कास्ट ज्या कॅटेगरीतून तुम्ही फॉर्म भरलाय त्या कॅटेगरीसाठी कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे आहे, म्हणून कास्ट सर्टिफिकेट तुम्ही नसेल तुमच्याकडे तर ते काढून घ्या, लवकर निघतं. नंतर जे एससी आणि एसटी हे 2 बांधव जर सोडलीत तर बाकी इतर सर्वांसाठी आपल्याला काय पाहिजे, तर आपल्याला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आपल्या सर्वांना पाहिजे आहे. एससी आणि एसटी सोडून नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. नंतर एसटी बांधव असतील आपले तर एसटी बांधवांना अत्यंत महत्वाचं प्रोफेशनल एज्युकेशन असल्यामुळं डॉक्युमेंट पाहिजे व्हॅलिडिटी. तर व्हॅलिडिटी जी पोचपावती आहे त्या पोचपावतीवरती तुम्हाला कोणताही कॉलेज प्रवेश देत नाही. आधी कॉलेज प्रवेश द्यायचे, आता मात्र प्रवेश देत नाही. त्यामुळे हे डोक्यात न काढा की माझ्याकडे पोचपावती आहे तर प्रवेश मिळेल. तुम्हाला ते प्रवेश सीईटी सेल रिजेक्ट करतो आहे. जरी कॉलेजने दिलं तरी सीईटी सेल रिजेक्ट करतो. त्यामुळे याच्या भानगडीत आपण पडू नये. जर तुमच्याकडे ओरिजिनल व्हॅलिडिटी असेल तरच तुम्ही ते बीएड करा, अन्यथा बीएड करू नका. अन्यथा तुमचा प्रवेश जो आहे तो ओपन मधून जाईल. हे सुद्धा आदिवासी विद्यार्थ्यांना सांगतोय. म्हणजे व्हॅलिडिटी तुम्हाला मस्ट आहे, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे आहे. नंतर डोमेसाईल सर्टिफिकेट. डोमेसाईल सर्टिफिकेट महाराष्ट्रातील आपण रहिवासी असल्यामुळं नसेल तुमच्याकडे तर ही काही बदलावं लागत नाही, दरवर्षी काढावं लागत नाही. हे डोमेसाईल सर्टिफिकेट एकदा काढले तर तुम्हाला लाईफ टाईम तुम्हाला हे डोमेसाईल सर्टिफिकेट महत्वाचे असते. त्यामुळे डोमेसाईल सर्टिफिकेट नसेल काढून घ्या आणि प्रत्येकाला ही डोमेसाईल सर्टिफिकेट पाहिजे आहे. अशा पद्धतीने ही जी संपूर्ण कागदपत्र मी तुम्हाला सांगितलेली आहे ही सर्व कागदपत्र तुमच्याकडे असणे अपेक्षित आहे. त्यानुसार तुम्हाला प्रवेश मिळतो, अन्यथा प्रवेश मिळत नाही. कॉलेजवाल्यांना बेटरमेंटच्या माध्यमातून किंवा मग मॅनेजमेंटच्या माध्यमातून इतर पोरांची गरजच असते, पैसे देऊन वशिला देऊन ते पोरं घेत असतात. त्यामुळं आपण सर्वांनी आपल्या कॅप थ्रू नंबर लागत असेल तर नक्कीच आपण सर्वांनी ही कागदपत्र तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे, अन्यथा तुम्हाला प्रवेश मिळत नाहीत. हेच आजचं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. माझ्याशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, टेलिग्रामची लिंक दिली आहे, त्यावरती माझा नंबर आहे, त्यावर आपण माझ्याशी बोलू शकता. धन्यवाद.